नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण इंटरनेट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर श्रीनंद बापट यांना. नमस्कार. स्वागत असो. नमस्कार. श्रीनंद बापट यांचा परिचय मी आपल्याला करून देतेच, पण खरं तर त्याच्या आवश्यकताने सगळ्यांना माहिती आहेतच. पण आज आपण म्हणजे सरांचा अनेक विषयांवर गोष्टींवर प्रचंड अभ्यास आहे, सखोल अभ्यास आहे. पण आज आपण जे समजून घेणार आहोत तर ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला प्राचीन कोरीव लेख आढळतात. आपण मंदिरांना भेटी देतो आणि अजून काही ठिकाणी भेटी देतो, आपल्याला काही काही ठिकाणी कोरीव लेख दिसतात. तर आपल्याला प्रश्न पडतो की हे काय आहे आणि याच्यातून आपल्याला काय बोध होतो. तर या सगळ्यांची माहिती पण खूप रंजक आहे आणि समजून घेण्यासारखी, जो आपल्याला वारसा आपल्याला जपायला पाहिजे त्याच्या संबंधी आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या संबंधी आज आपण समजून घेणार आहोत. तर आता मी आपल्याला आधी परिचय करून देते. डॉक्टर श्रीनंद लक्ष्मण बापट हे MA PhD असून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र डेक्कन कॉलेज इथून त्यांनी केलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्येही त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तिथनं त्यांनी PhD संस्कृतमध्ये PhD केलेली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ज्युनियर रिसर्च फेलो संस्कृतमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. नेट दिलेली आहे. पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांचे शिक्षण आहे आणि जुलै 2001 पासून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आपण कार्यरत आहात. आता तिथे निबंधक आणि अभिरक्षक, कार्यकारी संपादक, ॲनल्स ऑफ द भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट ते प्रमुख आहेत. कदंब इन्स्क्रिप्शन संशोधन प्रकल्पाचे ते प्रमुख आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल डेटिंग ऑफ द महाभारत संशोधन प्रकल्पाचे आपण समन्वयक आहात. हस्तलिखित संरक्षण केंद्र, राष्ट्रीय हस्तलिखित मिशन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे 1997 पासून आपण अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहत आहात. बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषद इथे आपण 2020 पासून सचिव आहात. 2002 ते 20 पर्यंत आपण सहसचिव म्हणून काम पाहत होता, पण आता आपण सचिव आहात. आणि अतिरिक्त सचिव म्हणून अखिल भारतीय प्राच्य विद्या परिषदेचं आपण काम पाहता. मला वाटतं 23 सालापासून नुकतीच ती नियुक्ती झालेली आहे माझी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये 1997 पासून आपण अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहत आहात. आपले 60 पेक्षाही अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. 9 संपादित पुस्तके आहेत. 1 लिखित आणि 1 अनुवादित असं पुस्तक आपलं झालेलं आहे. अनेक व्याख्यानं आपण ठिकठिकाणी दिलेली आहेत. पण आपण जे शोध लावलेले आहेत किंवा जे संशोधन केलेलं आहे ते मला सर्वात आवडलं. 22 ताम्रपटांचा आपण आणि 3 शिलालेखांचा आपण शोध लावलेला आहे. त्याचं वाचन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि याच्यामध्ये द्वितीय पुलकेशी आणि हर्षवर्धन यांच्यातल्या लढाईचा काळ आपण निश्चित केलेला आहे. मला वाटतं लातूर येथील पापविनाशन मंदिराचा इतिहास आपण सिद्ध केलेला आहे. आणि मला वाटतं नुकतंच जे आपलं संशोधन आहे ते शीलभट्टारिका या प्राचीन संस्कृत कवी स्त्रीची अधिक जवळची ओळख आपण शोधली आहे. हे आपले महत्त्वाचे शोध आहेत. हे फारच म्हणजे लक्षात घेण्यासारखं आपलं काम आहे. भांडारकर संस्थेच्या ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये आपण 2020 पासून शिक्षक म्हणून काम पाहत आहात. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य दर्शनिका, महाराष्ट्र राज्य पुराभिलेख विभाग, राष्ट्रीय हस्तलिखित मिशन कार्यकारी मंडळ याचा आपण सदस्य आहात. आकाशवाणीवरती आपण विविध प्रसारणे केली आहेत. 2 मराठी संस्कृत नाटकांचे संस्कृत भाषांतर केलेलं आहे. हे तर फार अगदी लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यात भूमिका पण आपण केलेली आहे. म्हणजे त्या नाटकांचे प्रयोग पण झालेले आहे. नाही, रंगभूमीवर प्रयोग नाही झाले. आकाशवाणीवरच वाचन झालं. अच्छा, रंगभूमीवर प्रयोग नाही झाले. ओके. कालिदासाची प्राणीसृष्टी या विषयावर आपण 4 भागांचं लेखन केलेलं आहे. जाणून घेऊ भासकवी ही 13 भागांची श्राव्य मालिका यासह सुमारे 70 कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग घेतला आहे. तर असं विविधांगी अभ्यास असलेल्या श्रीनंद बापट यांचा परिचय आपण आता नुकताच करून घेतला आणि आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आणि लक्षात ठेवा, आपण हे सगळं ही मुलाखत ऐकल्यानंतर जेव्हाही किंवा आपण महाराष्ट्रातील मंदिरांना, कोरीव लेख जिथे जिथे आहेत तिथे आपण भेट द्याल तर त्यावेळेला हे सगळं व्याख्यान लक्षात ठेवून आपण त्या दृष्टीने तिकडे बघा अशी मी सूचना आधीच करते, कारण ती नंतर करून उपयोग नाही.
तर सर मुळात आधी कोरीव लेख म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते? असं आहे की आता एखादा मजकूर जर दुसऱ्याला कळवायचा तर आता आधुनिक काळामध्ये आपण अनेक साधनं वापरतो, म्हणजे ईमेल करतो किंवा मेसेज पाठवतो, फोन करतो, काहीतरी करतो. अशी जेव्हा सोय नव्हती तर तेव्हा पत्रलेखन लोक करत असत. पण पत्र म्हणजे काय तर आपण कागदावरती वस्तुतः एक लिंपण करतो शाईचं. लिपी असा जो शब्द आहे तर त्यातला जो धातू आहे लिप म्हणजे लिंपण आहे. तर आपण ते बॉलपेन असो, फाउंटन पेन असो, कुठलंही पेन असो, प्रत्यक्षात आपण शाई लिंपत असतो. पण म्हणून ती लिपी, म्हणून लिपी. हा, पण आता गोष्ट अशी आहे की कागद हा नंतर हळूहळू नष्ट होऊ शकतो किंवा त्याच्यातली शाई उडून जाऊ शकते, ती पाण्यात भिजू शकते, आणखी अनेक गोष्टी होऊ शकतात. बरोबर आहे. तर जो मजकूर हा जास्त काळपर्यंत टिकवून ठेवायचा आहे तर त्याच्या बाबतीत काय करायचं तर तो कोरून ठेवायचा. म्हणजे मग ते माध्यम जास्त म्हणजे काहीतरी कडक कुठली तरी एखादा पत्रा म्हणा किंवा एखादा पृष्ठभाग घ्यायचा आणि त्याच्यावर ते एकदा कोरलं की मग ते पक्क झालं. म्हणजे ज्याला काळ्या दगडावरची रेघ असं म्हणतात, तर तो शब्दप्रयोग हा ह्या कोरण्याच्या साठी म्हणून आलेला. आता ह्या कोरण्याचे किंवा कोरीव लेखांचे जे प्रकार आहेत तर ते मुख्यतः त्यांच्या जर साहित्यावरून, जे साहित्य वापरले त्याच्यावरून जर काढायचे तर दगड हा एक कोरीव लेखांचा शिलालेख थोडक्यात. मग आता त्या शिलालेखांमध्ये सुद्धा खांबावर कोरलेले लेख, स्तंभलेख किंवा प्रत्यक्ष नुसते स्वतंत्रपणे दगडी शिळा आहे त्याच्यावरती कोरलेले लेख, मग ती शिळा कुठेतरी बसवली जाते असं आपल्याला दिसतं. तर आता कोरीव लेखांचा जर आपण साहित्याच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे त्याच्यासाठी जी सामग्री वापरली गेली आहे त्याच्या दृष्टीने विचार केला, तर कोरीव लेखांसाठी सर्वात महत्त्वाचा पृष्ठभाग म्हणजे दगड अर्थातच. मग तो दगड हा कदाचित एखाद्या स्लॅबच्या स्वरूपामध्ये, एखादी शिळा आहे ती कोरली आणि ती अमुक ठिकाणी एखाद्या ठिकाणी लावून ठेवली, असा एक प्रकार आहे. किंवा मंदिरांमधले किंवा इतर बांधकामामधले खांब असतात तर त्याच्यावरती लेख कोरलेले आपल्याला सापडतात. किंवा दुसरा एक आणखी प्रकार म्हणजे आता सम्राट अशोकाचे लेख आहेत उदाहरणार्थ, तर ते जो शिलापट्टा आपल्याला सापडतो, नुसता खडक आहे साधा, त्या खडकावर कोरलेले आहेत असे सुद्धा लेख आपल्याला सापडतात. त्यामुळे हे दगडी लेख झाले. आता त्याचबरोबर खरं म्हणजे सर्वात टिकाऊ धातू असं म्हटलं तर ते सोनं किंवा चांदी असायला पाहिजे, पण ते फार महाग आहे, ते काही परवडणार नाही माणसाला. पण अगदी तुरळक प्रमाणामध्ये सोन्यावर आणि चांदीवर किंवा त्याच्या पत्र्यांवर कोरलेले लेख सुद्धा आपल्याला सापडतात. पण मुख्य म्हणजे त्याच्यापेक्षा परवडणारा आणि त्यामानाने टिकाऊ चांगला असलेला पण स्वस्त अशा प्रकारचा धातू म्हणजे तांब. त्यामुळे तांब्याच्या पत्र्यांवर कोरलेले लेख म्हणजे ताम्रपट थोडक्यात म्हणजे हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. आता हे जसे प्रकार आहेत तसे मग काही वेळेला मातीच्या खापरांवर कोरलेले लेख सापडतात. अगदी अलीकडच्या काळामधले लाकडी फळ्यांवर कोरलेले लेख सापडतात आपल्याला. किंवा इतर काही साहित्य म्हणजे आता चामड्याचा एखादा अत्यंत चांगला पृष्ठभाग घेतला तर त्याच्यावर काहीतरी मजकूर कोरून ठेवलेला सापडतो. असे काही थोडेफार लेख हे सापडतात आपल्याला. त्या लेखांचे मध्ये जो सांगितलेला मजकूर असतो त्या मजकुराचे, म्हणजे आता आपण मटेरियल बघितलं आतापर्यंत, आता मजकुराचे प्रकार बघू. मजकुराचे जर प्रकार बघायचे तर एखाद्या राजाने दिलेलं दान, एखाद्या माणसाला दिलेलं दान म्हणजे मग ते कदाचित तिथला महसुलाचा भाग असेल किंवा प्रत्यक्षामध्ये जमीन असू शकेल, अशा स्वरूपाचं दिलेलं दान किंवा बक्षीस, तर त्याची नोंद असते. आणि सर्वसाधारणपणे ही बक्षिसं असतात ती वंशपरंपरागत असतात. त्यामुळे मग तो माणूस समजा दिवंगत झाला तरी त्याचा मुलगा, मग त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, असं ती वंशपरंपरागत चालली पाहिजेत अशा प्रकारची कल्पना होती. म्हणून मग ती कोरून ठेवायची. मग ती कदाचित एखाद्याला व्यक्तिगत दिलेलं दान आहे तर ते ताम्रपटावर कोरलं जायचं. पण समजा एखाद्या मंदिराला दिलेलं दान आहे तर त्या मंदिरामध्येच ती दानाची शिला येथील लेख कोरून लावली जायची. तर त्यामुळे आता हे राजांचे लेख अशा प्रकारचे आपल्याला सापडतात. किंवा मग काही धनाढ्य व्यापारी आहेत किंवा ज्यांनी दान दिलेलं आहे त्यांनी समजा तो मजकूर कोरायला सांगितलं तर तसे लेख आपल्याला सापडतात. मग त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे काही स्मृतिलेख सापडतात, स्मृतिशिला सापडतात. किंवा हे देऊळ आहे ते आमचे आजोबा अमुक आहेत त्यांच्या नावाने बांधलेलं देऊळ आहे, तर ही स्मृतिशिला आपल्याला सापडते. मग तसे काही वेळेला महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं की सती शिळा या सापडतात.
वीरगळ असतात, म्हणजे युद्धामध्ये मरण पावलेले जे वीर आहेत त्यांच्या नावाने उभे केलेले दगड असतात, त्याच्यावरती आपल्याला लेख काही वेळेला सापडतात. अगदी तुरळकपणे आपल्याला असं दिसतं की एखादं काव्य किंवा नाटक हे छोटंसं, म्हणजे फार मोठं नाही, हे कोरून ठेवलेलं हे सापडतं आपल्याला. असं कुठे काही अशा प्रकारची नाटकं वगैरे कोरून ठेवण्याची एक परंपरा उज्जैनमध्ये आणि राजस्थानामध्ये आहे. तिथं काही अशा प्रकारचे काव्य आपल्याला कोरून ठेवल्याचं सापडतं. मला शिलालेख माहिती होती, हो, पण अगदी तुरळक आहे आणि ते तसं अवघडही आहे. कारण म्हणजे एवढं काव्य समजा कोरून ठेवायचं ठरवलं तर त्याच्यासाठी लागणारा दगड आणि होणारे परिश्रम फार मोठे आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. मग त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी आहे की एखादा समजा पंथ आहे, धर्मपंथ आहे, म्हणजे आता समजा शैव संप्रदायामधला लकुलिश पाशुपत संप्रदाय आहे, तर त्यांचे काही सांप्रदायिक अशा प्रकारचे काही लेख असतात. मग त्या गुरूंची नावं त्याच्यामध्ये दिलेली असतात, त्यांची तत्व सांगितलेली असतात. असे काही लेख हे आपल्याला सापडण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की एखादं शिल्प आहे, आता समजा सम्राट अशोकाचं शिल्प आहे, आता कर्नाटकामध्ये सन्नती नावाचं ठिकाण आहे, तर तिथे सम्राट अशोकाची शिल्प सापडलेली आहे. आता ओळखणार कसं की हा कोण माणूस आहे? कोरणारा जो माणूस आहे त्याला माहिती आहे की हा अशोक आहे, किंवा ज्यांनी ते कोरायला सांगितलंय त्या देणगीदार माणसाला माहिती आहे की हा अशोक आहे, पण बाकीच्या सामान्य प्रजेला काय कळणार? बरोबर आहे. म्हणून तिथं नाव कोरून ठेवलेलं असतं की हा सम्राट अशोक आहे. किंवा नाणेघाटामध्ये आपल्याकडे जुन्नरच्या जवळ जो नाणेघाट आहे, त्या नाणेघाटामध्ये ती जी गुहा आहे, त्या गुहेमध्ये समोरच्या बाजूला आपण आत शिरलो की समोरच्या बाजूला त्याच्या डोक्यावरच्या भागामध्ये असे 6 लेख, लेबल इन्स्क्रिप्शन्स ही होती. आता दुर्दैवाने त्याच्या खालचे पुतळे हे आता नष्ट झालेले आहेत आणि ती लेबल इन्स्क्रिप्शन सुद्धा जिजून आता नष्ट झाली आहेत. पण 19व्या शतकापर्यंत ती उपलब्ध होती आणि ती वाचली गेलेली आहेत. त्यामुळे सातवाहन घराण्यामधल्या 6 व्यक्तींचे ते पुतळे तिथं कोरून ठेवलेले होते हे त्या याच्यावरून आपल्याला समजतं. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे लेख हे असू शकतात. आणि काही वेळेला असं होतं की ह्या लेखांमध्ये म्हणजे लेख म्हणजे एक काव्य नसतं, पण त्या लेखाच्या अनुषंगाने तो जो दान देणारा राजा आहे किंवा तो जो व्यापारी आहे त्याची जी काही स्तुती केलेली असते ती अत्यंत उत्तम काव्यात्मक अशा प्रकारची स्तुती असते. आणि विशेषतः दानलेख जर समजा एखादा राजा आहे, तो त्या घराण्यातला समजा 5वा 6वा राजा आहे, तर तो आधीच्या सगळ्या राजांची तशा प्रकारची स्तुतीपर काव्य हे त्याच्यामध्ये येतं, मग दानाचा मजकूर येतो. तर त्यामुळे काव्य म्हणून सुद्धा त्या लेखांना महत्व असतं असं आपल्याला दिसून. आता थोडंसं एक वेगळ्या ह्याच्यात विचारायचं होतं, कदाचित पुढे येणार असेल, पण आता आपण हे लिपींमध्ये कोरलेलं असं म्हणतो, तर मग या लिपींमध्ये किंवा चित्रांद्वारे सुद्धा हे कोरलं जातं का? नाही, चित्रांच्या तसा काही संबंध येत नाही. साधारणपणे लेखांमध्ये अगदी सुरुवातीला असं एक गोल, ज्याला स्पायरल असं म्हणता येईल, अशा प्रकारचं एक चिन्ह येतं. अच्छा. पण ते एक प्रकारचं मंगल चिन्ह म्हणून येतं. लेखांमध्ये काही वेळेला एखाद्या रोग स्पष्ट करते की कोकणामध्ये जी कातळ शिल्प दिसतात त्याच्यामध्ये मोठमोठाले प्राणी हे असतात, तिथे लेख वगैरे काही नाही, पण तिथे त्या आकृत्या कोरून ठेवण्यामध्ये काहीतरी तर सांगायचा उद्देश आहे. तर मग नाही, तो प्रकार वेगळा झाला. म्हणजे तो खरं म्हणजे ती कातळ, आता तुम्ही नावच घेतलं, ती शिल्प आहेत, तर ते लेख नाहीत, कारण तिथे लिहिलेला किंवा कोरलेला मजकूर नाहीये. ओके. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. हा, त्या लेखामध्ये काही मंगलसूचक चिन्ह येतात, पण बाकी लेख म्हणजे इजिप्शियन चित्रलिपी वगैरे होती तसं काही नाही. आपल्याकडचे लेख आहेत ते अगदी आत्ताची जी आपली म्हणजे मुळाक्षरांची पद्धत आहे संस्कृत मधली, तर त्या तशा प्रकारच्या मुळाक्षरांमधलेच सगळे किंवा तशा प्रकारच्या अक्षरांमधलेच लेख सगळे आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्याकडे अक्षरलिपी हीच? हो, अक्षरलिपीच आहे, चित्रलिपी भारतामध्ये नाही. म्हणजे अजून तरी मला सापडल्याचं माहिती नाही कुठे. तोच उद्देश होता. म्हणजे आता हे आपण म्हणता त्याला एक अपवाद आहे. मात्र हरप्पा लिपी अजून म्हणजे सिंधू संस्कृतीतली जी लिपी आहे तर ती वाचण्याचे वेगवेगळे प्रयत्न झालेले आहेत. त्या लिपीच्या बद्दल काही लोकांचा दावा असा आहे की बाबा ती अक्षरलिपी आहे आणि ती वेदाशी साधर्म्य सांगणारी आहे. काही लोकांचं म्हणणं असं की नाही, ती चित्रलिपी आहे आणि तिचं बाकीच्या कशाशी काही संबंध नाही आणि भारतीय वाङ्मयाशी त्याचं काही संबंध. म्हणजे तिथे चित्र किंवा चिन्ह किंवा अशा पद्धतीने ते सापडायचं. तर त्याचे जे सील्स म्हणजे मुद्रा ज्या आहेत सिंधू संस्कृतीतल्या, त्या मुद्रांवरती येणारी लिपी हा भाग वेगळा. तिथं ती चित्र आहेत का ती अक्षरं आहेत का मिक्सचर आहे त्याचं, हे याच्याबद्दलचा अजून शंका सगळ्या फिटायच्या आहेत. पण एकदा
सम्राट अशोकापासून किंवा त्याच्या थोडंसं आधीपासूनचे जे कोरीव लेख आहेत ते सुरू झाले की त्याच्यात चित्रलिपी नाही कुठेही, त्याच्यात फक्त अक्षरच आहेत आणि चित्र नाहीत अजिबात. पण मग आता आपण जे बोलतो आहोत ते महाराष्ट्रातल्या कोरीव लेखांबद्दल, तर मग महाराष्ट्राचा उल्लेख असलेला सगळ्यात जुना लेख कोणता? फार मजेदार गोष्ट आहे. पुलकेशी हा जो राजा होता, दुसरा पुलकेशी, चालुक्य घराण्यातला राजा दुसरा पुलकेशी, तो फार पराक्रमी राजा होता. आणि म्हणजे त्याने त्याच्या काकाकडून म्हणजे मंगलेश हा जो होता त्याच्याकडून राज्य हिसकावून घेतलं आणि मग त्यांनी दिग्विजय मोठा केला. त्यांनी सम्राट हर्षवर्धनाचाही पराभव केलेला होता. आणि इसवी सन 634 मध्ये त्याच्या अनुदानामधून एक जैन मंदिर, हे त्याला तिथलं स्थानिक नाव मेगुती मंदिर असं आहे, असं मंदिर हे ऐहोळे या ठिकाणी कोरलं गेलं. आता महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे विजापूर आणि विजापूरच्या पलीकडचा जिल्हा म्हणजे बागलकोट. तर बागलकोट जिल्ह्यामध्ये ही 3 अत्यंत महत्वाची ठिकाण आहेत, ऐहोळे, पट्टदकल आणि बादामी. तर त्यातलं जे ऐहोळे हे ठिकाण आहे त्या ठिकाणी एका टेकडीवर म्हणजे उंचावर असं ते मंदिर आहे, म्हणून त्याला मेघुती मंदिर असं म्हणतात. तर त्याच्या पूर्वेकडच्या भिंतीवर ह्या पुलकेशीची स्तुती करणारा असा लेख आणि अर्थातच त्याच्या वंशाची स्तुती करणारा असा लेख हा कोरलेला आहे. आणि त्याच्यात स्तुती करताना असं म्हटलेलं आहे की तो 99,000 गावं ज्याच्यामध्ये आहेत अशा त्रिमहाराष्ट्रक देशाचा स्वामी बनला असं म्हटलंय. म्हणजे ती ओळ जर सांगायची झाली तर ती अशी आहे की अगमद अधिपतित्वम यो महाराष्ट्र काणाम 99 सहस्र ग्राम भाजाम त्रयाणाम असं म्हटलंय. आता तो महाराष्ट्राचा प्रत्यक्ष उल्लेख असणारा हा पहिला लेख असं आपल्याला म्हणता येतं. आता त्यांनी पण त्रयाणाम महाराष्ट्र काणाम असं म्हटलं, म्हणजे 3 महाराष्ट्र देश आहेत. मग हे 3 महाराष्ट्र कुठले, तर आत्ताचा जो दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आहे तो म्हणजे साधारणपणे कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंतचा भाग हा एक भाग झाला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, आणि उत्तर महाराष्ट्राची व्याप्ती ही जवळजवळ नर्मदेपर्यंत जाते त्यावेळेला, तर तो दुसरा भाग झाला. आणि विदर्भाचा जो भाग आहे हा तिसरा भाग झाला. म्हणजे हे 3 भाग तेव्हापासून हे 3 भाग तेव्हापासून होते असं दिसतं. त्यामुळे तुंगभद्रा नदीपासून ते याच्यापर्यंत नर्मदा नदीपर्यंत जवळजवळ. आणि कोकणाला मात्र वेगळं नाव आहे, अपरांत असं त्याला म्हणत असत तेव्हापासून, फार जुन्या काळापासून तो शब्द अस्तित्वामध्ये आहे. त्यामुळे असे त्रिमहाराष्ट्रक देश, तर त्यामुळे ह्या 3 महाराष्ट्रक देशांचा तो स्वामी बनला असा उल्लेख आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सगळ्यात जुना उल्लेख असलेला स्पष्ट पुरावा कुठला आहे तर तो हा पुरावा इसवी सन 634. तो महाराष्ट्रात नाही, तो आत्ताच्या राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये नाही असं आपण म्हणू शकतो. पण मग आता हा महाराष्ट्राचा उल्लेख झाला, मग आता महाराष्ट्रातले सर्वात जुने लेख जर पाहायचे झाले तर मग ते कोणते कोणते? हा सांगतो. आता त्याचं फार मोठी विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे आपल्या पुण्याच्या जवळ एक पाले नावाचं गाव आहे, म्हणजे कारले आणि भाजे हे जी 2 प्रसिद्ध लेणी असणारी आणि लेख असणारी गावं आहेत. त्याच्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणात स्तंभलेख वगैरे आहेत कारले आणि भाजे या लेण्यांमध्ये. तर त्याच्या जवळच पाले नावाचं गाव आहे. तर त्या पाले या गावामध्ये एक तिथं जो डोंगर आहे तिथे एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक पुष्करिणी आहे, म्हणजे पाणपोई आहे थोडक्यात. त्या पाणपोईवरचा लेख तो नमो अरहंताणम असा सुरू होतो. म्हणजे अर्थातच तो अर्हतांना म्हणजे तीर्थंकरांना जैन लेख येतो थोडक्यात. म्हणजे तर तो जो लेख आहे तो लिपीशास्त्राच्या दृष्टीने सर्वात जुना लेख भारतातला नाही, भारतातला सगळ्यात जुना लेख असणं शक्य आहे. आणि तो म्हणजे बाकी असं मानलं जातं की सम्राट अशोकापासून साधारणपणे आपल्याकडे लेखनाची परंपरा ही सुरू झाली, पण हा लेख तो त्याच्याही पेक्षा अधिक जुन्या लिपीमध्ये असं त्या क्षेत्रातले जाणकार मंडळी सांगतात. त्यामुळे भारतातला सगळ्यात जुना जो कोरीव लेख आहे ब्राह्मी लिपीतला तो महाराष्ट्रामध्ये आहे, तो आपल्याकडे आहे थोडक्यात. आणि मग त्याच्यानंतर मात्र सापडतात ते अशोकाचे लेख हे आपल्याला सापडतात. आणि त्याच्यापैकी जर उदाहरण द्यायचं झालं तर मी मगाशी उल्लेख केला, सन्नतीचा उल्लेख केला, ती कर्नाटकामध्ये, उत्तर कर्नाटकामध्ये आहे. पण महाराष्ट्रामधला अशोकाचा जर लेख आपल्याला पाहायचं झालं तर तो नालासोपारा म्हणजे जुनं शूरपारक या ठिकाणी सापडलेला आहे. तो लेख सध्या
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे मुंबईचं, म्हणजे जुनं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, त्या ठिकाणी तो ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकाचे एकूण 14 ऍक्च्युली त्याच्या राजाज्ञा असं म्हणायला पाहिजे, म्हणजे 14 मोठे लेख. तर त्या 14 लेखांपैकी 8वा आणि 9वा जो त्याची आज्ञा आहे, 8वा आणि 9वा लेख ते तिथे आहेत असं आपल्याला दिसतं. त्यामुळे पालेचा हा लेख आणि त्याच्यानंतर अशोकाचा नालासोपाऱ्याचा लेख हे सर्वात जुने लेख आहेत असं आपल्याला म्हणता येतं महाराष्ट्रातले. मग त्याच्या पुढचं जर आपल्याला सापडतो तो म्हणजे सातवाहनांचा लेख. तर ते सातवाहनांचे लेख हे त्याच्यानंतर येतात असं आपल्याला दिसतं. बरं. पण थोडंसं मला इथे विचारायचं होतं की मग अशी आपण म्हणालात की तो अशोकाच्याही आधी असणं शक्य आहे, पण मग याची कालनिश्चिती कोणत्या प्रकारे आपल्याला करता येणं शक्य आहे का, ती केली गेली का? हा, ते मी सांगितलं ना की लिपी एका विशिष्ट क्रमाने विकसित होत गेलेली. तर त्यामुळे म्हणजे आता उलट पद्धतीने बोलायचं झालं तर जुनी लिपी शोधण्याचा एक मार्ग काय आहे, तर आता समजा देवनागरी आहे, तर 20व्या शतकातली देवनागरी लिपी, मग त्याच्यावरून 19व्या शतकातली वाचा, त्याच्यावरून 18व्या शतकातली वाचो, त्याच्यावरून त्याच्या मागची वाचा, असं करत 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 आपण शेवटी जाऊन पोहोचतो ते ब्राह्मी लिपीपर्यंत जाऊन पोहोचतो. ब्राह्मी लिपी सुद्धा एका विशिष्ट क्रमाने विकसित होत आलेली. मग ते त्याच्यात उलट क्रमाने जर गेलं तर अशोकाच्या लिपीची जी एक प्रकारची शैली आहे, जे काही त्याची एक अशी सुघटित अशा प्रकारचं स्वरूप आहे, त्याच्यापेक्षा अधिक मागचं असलेलं, कदाचित थोडं कमी सुघटित पण जास्त जुनं असलेलं असं स्वरूप हे त्या पालेच्या लेखामध्ये सापडतं. आणि म्हणून लोकांचं असं म्हणणं आहे की तो सगळ्यात जुना असला पाहिजे. आणि त्याचं कार्बन डेटिंग वगैरे असं काही नाही, कार्बन डेटिंग वगैरे शक्य नाही. म्हणजे तिथे इतर कुठलं असं काही साधन अजंठाचे रंग वगैरे तसं सांगता येण्यासारखं काही नाही तिथे, फक्त हा लेख एवढंच साधन आहे. तर महाराष्ट्रातील कोरीव लेखांचा सगळ्यात जुना वारसा कोणता हे आता आपण सांगाल? आता मी हे 2 तर सांगितलेच, पालेचा सांगितला, त्याच्यानंतर सम्राट अशोकाचा लेख नालासोपाऱ्याचा तो मी सांगितला. त्याच्या पुढचं जे आपल्याला सापडतात ते सातवाहनांचे लेख, आणि ते आपल्याला नाणेघाटामध्ये आणि जुन्नर परिसरामध्ये आपल्याला सापडतात. सातवाहन हा खरं म्हणजे महाराष्ट्रातला आद्य राजवंश असं म्हणायला. त्याच्या आधीचे राजवंश आपल्याला माहीत नाहीत, असू शकतील, राजा असतीलच पण माहीत नाही. त्यामुळे निश्चितपणे असलेला महाराष्ट्रातला सगळ्यात जुना राजवंश म्हणजे सातवाहन. म्हणजे ते इसवी सन पूर्व साधारणपणे 200 पासून इसवी सनाच्या साधारण 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, निदान इसवी सन 200 पर्यंत त्यांचं राज्य होतं असं आपल्याला दिसतं. आता त्याच्यामधला श्री सातकर्णी हा जो राजा आहे, म्हणजे तो साधारणपणे अगदी पहिल्या 2ऱ्या पिढीतला, 2ऱ्या 3ऱ्या पिढीतला राजा आहे. त्या श्री सातकर्णीची पत्नी, तिचं नाव नागनिका, आणि त्यांचे लेख हे आपल्याला नाणेघाटच्या गुहेमध्ये सापडतात. आता त्या गुहेमध्ये त्या मुख्य म्हणजे आता त्या नागनिकेचं नाव तिथे येतं, तिला अत्यंत चांगली विशेषणं लावलेली आहेत त्या लेखामध्ये. आणि श्री सातकर्णींनी आणि नागनिकेने केलेल्या यज्ञांची वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये आप्तोर्याम आहे किंवा इतर अनेक सोमयाग हे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वाजपेय यज्ञ केलेला आहे असं वर्णन त्याच्यामध्ये येतं. मग त्यांनी त्याच्यात आवाहन केलंय, ते वेगवेगळ्या देवतांना केलंय. मी इंद्राला केलंय, त्याच्यानंतर कुबेराला केलंय, अशा वेगवेगळ्या देवतांना त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला आवाहन केलंय. आणि मग त्याच्यानंतर त्या राजाचं आणि नागनिकेचं अगदी थोडंसं वर्णन येतं, आणि मग नंतर त्यांनी केलेल्या यज्ञाचं, दक्षिणेचं असं वर्णन येतं. आता नाणेघाटात अनेक जण जातात, अनेक ट्रेकर मंडळी तिथे जातात. तिथे एक जीवधन नावाचा जुना किल्ला हा आहे. तर नाणेघाटाच्या गुहेत आपण गेलो की डावीकडच्या भिंतीवर आणि उजवीकडच्या भिंतीवर हा असा कोरीव लेख आपल्याला सापडतो. आणि समोरची जी भिंत आहे त्याच्यावर मी मगाशी सांगितलं तसं की तिथे त्या सातवाहन राजांचे पुतळे असले पाहिजेत आणि त्याच्यावर त्यांची लेबल इन्स्क्रिप्शन्स ही असली पाहिजे. आता ही कोणाकोणाची आहेत, तर त्या घराण्याचा जो संस्थापक आहे सिमुक सातवाहन, तर त्याचा पुतळा तिथे असला पाहिजे. त्याच्यानंतर नागनिकेचा पुतळा तिथे असला पाहिजे. आणि श्री सातकर्णी म्हणजे नागनिकेचा पती, त्याचा पुतळा तिथे होता. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आहे भायल, असं त्याचं नाव दिलं, कुमारो भायलो, तर त्याचा पुतळा तिथे असला पाहिजे. त्याच्यानंतर नागनिकेचे वडील, आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, नागनिकेचे वडील
तर त्यांचं नाव तिथे दिलेलं आहे, त्रनकईर असं त्यांचं नाव दिलं आहे. त्यांचा पुतळा तिथे असला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक मुलगा आहे नागनिकेचा, तो म्हणजे हकुश्री. तर त्याचं नाव इतरत्रही सापडतं. तो हकुश्रीचा पुतळा तिथे असला पाहिजे. आणि तिसरा मुलगा आहे त्यांचा, त्याचं नाव आहे सातवाहन, कुमार सातवाहन. तर असे 6 पुतळे हे तिथे असले पाहिजेत. तर हे अगदी महाराष्ट्रातले आद्य पुरावे आहेत. मग जुन्नरच्या आसपासची जी लेणी आहेत तिथं जर आपण पाहिलं तर तिथे अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेख आपल्याला मिळतात. मग तसेच भाज्याची गुहा आहे किंवा कारल्याची गुहा आहे. तिथं कारल्याची गुहेत तर आपण गेलो तर अगदी ते जे चैत्यगृह आहे त्या चैत्यगृहाच्या खांबांवर कोणी कोणी काय काय दानं दिली आहेत त्या दानाचे असे लेख कोरलेले आपल्याला सापडतात. तर हा एक प्रकारे महाराष्ट्रातला कोरीव लेखांचा अगदी जुना आद्य वारसा असं म्हणता येईल. म्हणजे पाले, सम्राट अशोक आणि त्याच्यानंतर सातवाहन. त्याच्या पुढे आपण आलो तर आपल्याला असं दिसतं की या सातवाहनांच्या एकूण काळामध्ये त्यांचं राज्य हळूहळू पुढे जात असताना इसवी सनाच्या साधारण पहिल्या शतकामध्ये किंवा पहिल्या शतकाच्या शेवटी त्यांच्यावरती ह्याच्यामधल्या जुनागडमध्ये म्हणजे तिथे जे शक क्षत्रप राजे होते त्यांचं आक्रमण झालं होतं. आता त्याचा जो राजा होता तर त्याचं नाव आहे नहपान. आणि त्या नहपानाचा जो जावई आहे त्याचं नाव आहे ऋषभदत्त. त्या ऋषभदत्तानी आक्रमण केलं होतं आणि त्यांनी सातवाहनांना ह्या जुन्नर भागातून आणि त्या सगळ्या पश्चिम एकूण महाराष्ट्रातून म्हणलं तर पळवून लावलं होतं. आणि मग सातवाहन हे पैठणला गेले आणि त्यांनी तिथे राजधानी स्थापन केली. त्यामुळे आज जर आपल्याला विचारलं सातवाहनांची राजधानी कुठली तर माणसं सांगतात पैठण. पण गंमत अशी आहे की ती दुसरी राजधानी आहे त्यांची. पहिली राजधानी त्यांची जुन्नर असली पाहिजे आणि हा सगळा जो प्रदेश आहे तो त्यांच्या ताब्यात होता. आता तिथे एक बघण्यासारखी गोष्ट आहे. हा जो ऋषभदत्त होता त्या ऋषभदत्ताने नाशिकमध्ये एक लेणं कोरलं. नाशिकला जी पांडव लेणी आहेत आता तिथं त्या ऋषभदत्ताने कोरलेलं एक लेणं आहे आणि त्या लेण्यामध्ये त्याचा लेख आहे. तिथं तो सांगतो की मी सातवाहन राजाचा पराभव केला. आता हा राजा आहे त्याचं नाव शिवश्री सातकर्णी. पण गंमत अशी आहे की या शिवश्री सातकर्णीचा मुलगा म्हणजे गौतमीपुत्र. तर त्या गौतमीपुत्रांनी या पराभवाचा चांगलाच वाचपा काढला. त्यांनी त्या नहपानाचा संपूर्ण पराभव केला, त्याचा नायनाट केला जवळजवळ असं म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रातून त्याला पळवून लावला आणि मग त्यांनी स्वतःला पदव्या घेतल्या. तर त्या पदव्या काय आहेत की शक यवन पहलव निषूदन, शकांचा यवनांचा, यवन म्हणजे ग्रीकांचा त्यावेळेचे, आणि पहलव यांचा पराभव करणारा. त्याच्यानंतर त्रिसमुद्र तोय पीत वाहन, ही फार मोठी पदवी आहे. त्रिसमुद्र म्हणजे पश्चिमेकडचा समुद्र, पूर्वेकडचा समुद्र आणि दक्षिणेकडचा समुद्र. या सगळ्या समुद्रांवरचं पाणी ज्याचे वाहन म्हणजे घोडे प्यायलेले आहेत असा तो त्रिसमुद्र तोय पीत वाहन. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला दक्षिणापथपती अशी पदवी घेतली होती. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा आपल्याला गौतमीपुत्राचा मुलगा, त्याचं नाव वासिष्ठीपुत्र, त्या वासिष्ठीपुत्राचाही तिथं नाशिकमध्येच एक दुसरं लेणं आहे त्याच्यात त्याचा लेख आहे. आणि तो काय सांगतो की माझी आजी म्हणजे गौतमीपुत्राची आई म्हणजे शिवश्री सातकर्णीची पत्नी गौतमी बलश्री, तिच्या नावाने मी हे लेणं कोरतोय आणि माझ्या वडिलांनी ह्याचा पराभव केला होता नहपानाचा, त्याचं तो तिथं स्मरण करून देतो. आता पहा, एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी की म्हणजे आज जसं कदाचित लोक भांडणं करतात आणि एकमेकांचं रेकॉर्ड पुसून टाकण्याची काहीतरी निदान भाषा तरी करतात, प्रत्यक्षात करतात असं मी म्हणणार नाही, पण तशी कुठलीही भाषा ही वासिष्ठीपुत्रांनी केलेली नाही. त्यांनी उषवदाताचं जे काही रेकॉर्ड आहे ते तसं ठेवलंय. शेजारी दुसरी गुहा कोरली, त्याच्यामध्ये स्वतःचा लेख लिहिला आणि सांगितलं की माझ्या वडिलांनी त्याचा पराभव, त्यांनी स्वतःची रेख मोठी करून दाखवली. हा, स्वतःची रेख त्यांनी मोठी करून दाखवली. तर ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते. मग याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं राज्य प्रस्थापित झालं असा महत्वाचा राजवंश म्हणजे वाकाटक. त्याच्यानंतर वाकाटक हे विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर पश्चिमेकडे त्रैकुटक हे होते, मग राष्ट्रकूट होते, चालुक्य होते बादामीचे. अशा सर्व राजवंशांची पुढे आपल्याला कोरीव लेख हे महाराष्ट्रामध्ये सापडतात. पण या सगळ्या लेखांमधनं आपल्याला ह्या जो इतिहास सगळा ज्ञात होतो तो फार महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा इतिहास आहे. म्हणजे आता विशेषतः आपण जर वाकाटकांचं पाहिलं तर नुसतंच त्याच्यामध्ये अमुक राजा आहे, तो अमक्याचा मुलगा आहे, तमक्या त्याची आई अमुक आहे,
आणि त्याने दान दिलंय असं नसतं. ते फक्त त्यावेळेची आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही त्याच्यातून समजत असते. म्हणजे सांगतो उदाहरणार्थ कसं आहे. आता यातले जे वाकाटक मंडळी आहेत त्यांचं राज्य हे एक त्यांचं राज्य होतं ते नगरधन, म्हणजे नागपूरच्या जवळ ते गाव आहे नंदीवर्धन नावाचं. तर तिथे त्यांचं राज्य मुळात होतं. पण असं लक्षात आलं असेल त्यांच्या किंवा आता या राज्याचं विभागणी करायला पाहिजे दोन दृष्टींनी. एक म्हणजे घराण्याचीही वाढ झालेली आहे आणि राज्याची पण वाढ झालेली आहे. तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी ती विभागणी अत्यंत शांतपणे केलेली आहे. म्हणजे त्यात कुठलेही संघर्ष झालेले नाहीत किंवा एकदा समजा ती वाटणी झाली तर त्याच्यानंतर बुवा त्यांची भांडणं झाली असं आपल्याला कुठेही काही दिसत नाही अजिबात. तर आता वाकाटक मंडळी जी होती त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. ती एखादं दान दिलं तर त्या दानाचे सगळ्या ज्या तपशील आहेत ते सगळे अत्यंत स्पष्टपणे करून ठेवत असत ताम्रपटांवरती आणि तसे त्यांचे ताम्रपट सापडतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादं गाव समजा दान दिलेलं, गाव म्हणजे काय प्रत्यक्षात गावाची जमीन दान दिली जात नाही, तिथला जो महसूल असतो तो दिला जातो. तर त्या गावाचा महसूल जो आहे तो त्या राजाला न मिळता हा जो दान घेणारा मनुष्य त्याला मिळेल अशा प्रकारची आज्ञा दिलेली असते. मग त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे गाव आहे ते अभटक छात्र प्रावेश्य असं आहे. छात्र याचा अर्थ छत्रधारी म्हणजे सैनिक असा त्याचा अर्थ आहे. तर या गावामध्ये राजाचे पोलीस हे उगाच प्रवेश करणार नाहीत आणि उगाच लोकांना त्रास देणार नाही, म्हणजे काही करणार नाहीत. त्या ज्याला ते गाव दान दिलेलं आहे त्यांनी सांगितल्याशिवाय गावात पोलीस येणार नाहीत असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर राजांना काय काय हक्क असायचे ते आपल्याला त्यातून कळतं आता पुढच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे समजा गावातली जी गुरांची खिल्लारं असतील तर त्यात विशिष्ट संख्येने गायी किंवा बैल हे राजाला कर म्हणून दिले जात असत. म्हणजे समजा एक गाव आहे की ज्याच्यामध्ये अशी कल्पना करा की तुम्ही 500 गायी आहेत समजा, आणि अशी कल्पना करा आता पूर्वी सगळी शेती बैलांवरती आधारित होती, त्यामुळे समजा अशी कल्पना करा की 100 बैल आहेत. तर समजा असं ठरलेलं आहे की दरवर्षी अमुक इतक्या गायी आणि अमुक इतके बैल हे राजाला कर म्हणून द्यायचे. तर ह्या गावातून ते घेतले जाणार नाहीत असं सांगितलेलं आहे. किंवा राजाला गावातून फुलं दिली जात असत. फुलं म्हणजे आता प्रत्यक्ष राजधानीपर्यंत फुलं पोचवत असतील असं नाही, पण त्या राजाच्या अधिकाऱ्यांपर्यंत फुलं तिथल्या तिथे तर पोचवली जात असतील. त्याच्यानंतर दूध हे सरकारी अधिकाऱ्यांना दिलं जात असेल. त्याच्यानंतर त्यांना गावात जर एखादी मिठाची खाण असेल, समुद्रावरच फक्त नाही, समुद्रावर होणारा मीठ वेगळं. आता पण अकोला जिल्ह्यामध्ये कुठलं समुद्रावर मीठ होणार, समुद्रच नाही तिथं. त्यामुळे मिठाची खाण असली किंवा आणखी क्षारांचे कुठले उत्पादनं असली तर त्यातला हिस्सा राजाला दिला जात असेल तर तो घेतला जाणार नाही. त्याच्यानंतर जी दारू गाळली जाईल त्याच्यावर आम्ही कर बसवणार नाही, म्हणजे तो कर जो कोण दान घेणार आहे त्याला मिळाला पाहिजे अशी त्यातली कल्पना आहे. त्याच्यानंतर पूर्वी दुर्दैवाने आपल्याकडे वेठबिगारीची पद्धत होती, तर या गावावर वेठबिगारी बसवली जाणार नाही. अशा प्रकारच्या अनेक अटी आणि अनेक कर जे राजांना दिले जात असत त्याचं वर्णन हे आपल्याला त्या लेखांमधून दिसतं की हे कर घेतले जाणार नाहीत. याचा अर्थ इतर गावांमधून ते घेतले जातात. म्हणजे राज्याच्या उत्पन्नाचं साधन म्हणजे काही फक्त इन्कम टॅक्स आणि थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर इन्कम टॅक्स आणि जीएसटी एवढी दोनच साधनं नाही आहेत, तर इतर अनेक साधनं राज्याच्या उत्पन्नाची त्यावेळेला होती असं आपल्याला दिसून येतं. आता तसंच राजकीय परिस्थिती. आता हा जो मी मागाशी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की पुलकेशीचा राजाचा लेख आहे आणि त्याच्यात महाराष्ट्राचा पहिला उल्लेख आहे, तर त्यांनी दिग्विजय केलेला आहे. आणि दिग्विजय म्हणजे त्या लेखात असं दिसतं की त्यांनी तो एकत्र सगळा केलेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी तो वेगवेगळ्या वेळी केलेला असला पाहिजे स्वतःच्या सोयीने. पण मग त्यांनी कोणाकोणाचा पराभव केला, म्हणजे त्यावेळेला कोण कोण राज्य होती आणि त्यांच्याशी त्याचे संबंध कसे होते. तर आता पहिल्यांदा तो गादीवर जेव्हा बसला तेव्हा तो 20 वर्षाचा असेल फार फार तर, म्हणजे अननुभवी होता एक प्रकारे, काकाच्या छत्राखाली वाढलेला होता. तर त्याच्यावरती आप्यायिका आणि गोविंद या नावाचे 2 राजे चाल करून आले, त्याचा त्यांनी पराभव, यांनी पुलकेशींनी त्यांचा पराभव केला. मग त्याच्यानंतर त्यांनी बनवासी या ठिकाणचे जे कदंब होते उत्तर कर्नाटकातले त्यांचा त्यांनी पराभव केला. त्याच्यानंतर त्यांनी
आपल्या वेंगुर्ल्याच्या जवळ रेडी बंदर नावाचं एक बंदर आहे आता, तर त्याचं त्यावेळेचं नाव होतं रेवती द्वीप, ते त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी कोकणावर स्वारी केली आणि तिथे मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्याशी संबंध नाही त्यांचा, मौर्य म्हणजे मोरे आत्ताचे थोडक्यात भाषेत सांगायचं तर त्याचा त्यांनी पराभव केला. त्याच्यानंतर त्यांनी घारापुरीवर स्वारी केली, म्हणजे आत्ताचं जे एलिफंटा आहे तर ते त्यांनी मिळवलं असं सांगितलंय. मग दक्षिण गुजरातमध्ये लाट, मालव आणि गुर्जर या नावाचे 3 राजवंश होते, त्यांचा त्यांनी पराभव केला असं सांगितलंय. आणि मग असं झालं की ह्या सगळ्या दिग्विजयांच्या अनुषंगाने त्याची राज्याची सीमा ही नर्मदेपर्यंत जाऊन भिडली. आणि तेव्हा उत्तरेमध्ये एक मोठा प्रबळ राजा होता आणि त्याचं नाव हर्षवर्धन, सम्राट हर्षवर्धन. त्यामुळे सम्राट हर्षवर्धन हा ह्याच्यापैकी काही राजांचा मित्र होता. मग आता पुलकेशी त्यांच्यावर चालून आला म्हटल्यानंतर त्यांना त्याच्या संरक्षणासाठी येणं भाग होतं, त्यामुळे तो दक्षिणेत उतरलेला होता. आणि मग नर्मदा नदीवरती कुठेतरी, जे वर्णन त्या शिलालेखात सापडतं त्यानुसार, नर्मदा नदीवरती कुठेतरी ह्या पुलकेशीच्या सैन्याने हर्षवर्धनाच्या सैन्याचा सपाटून पराभव केला. आणि त्या लेखातलं वाक्य फार सुंदर आहे. तो म्हणतो की भयविगलित हर्षो येन चाकारी हर्षः. तर हर्षवर्धन जो आहे म्हणजे हर्ष, तर त्याचा हर्ष म्हणजे आनंद हा भीतीमुळे गळून पडला. भयविगलित हर्षो येन चाकारी हर्षः असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता पुन्हा गंमत आहे बघा, म्हणजे बारीक बारीक गोष्टी कशा असतात. तर आता एकदा आपला विजय झाला असं म्हणल्यावर पुलकेशीच्या सैन्याने पण उत्तरेमध्ये घुसायचा प्रयत्न केला, म्हणजे नर्मदा ओलांडून, विंध्य पर्वत ओलांडून पलीकडे जायचा प्रयत्न केला. पण जसा हर्षवर्धनाला दक्षिणेत येता आलं नाही तसं यांनाही उत्तरेत जाता आलं नाही, कारण तिथं त्यांचं चांगला स्ट्रॉंग होल्ड होता, त्यामुळे हे तिथं पलीकडे जाऊ शकले नाहीत. मग त्याचंही वर्णन त्यांनी केलंय. पण ते वर्णन कसं केलंय तर ते अलंकारिक पद्धतीने केलंय की पुलकेशीच्या हत्तींनी विंध्य पर्वत ओलांडायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की हे पर्वत आपल्यापेक्षा फार उंच आहेत आणि त्यांना ते जमलं नाही म्हणून ते परत आले असं वर्णन केलं. पुलकेशी परत नाही आला, हत्ती परत आले असं वर्णन केलं. हा असं. तर आता हे मस्त आहे की नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी पुढं कोसल म्हणजे महाकोसल म्हणजे आत्ताचं छत्तीसगड आणि कलिंग इथपर्यंत त्यांनी स्वाऱ्या केल्या, याचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर पल्लव जे होते कांचीपुरमचे, आत्ताचे कांजीवरम म्हणजे, तर त्यांच्याशी त्याची लढाई होती. तर ती तर चालुक्य आणि पल्लवांची तर कायम लढाई होती. त्याची वर्णन आपल्याला चालुक्यांच्याही लेखांमध्ये सापडतात, पल्लवांच्याही लेखामध्ये सापडतात. तर ती आपल्याला तिथं त्याच्यात बघायला मिळते. सगळ्यात मजा म्हणजे दक्षिणेमध्ये आणखी 3 राजवंश होते, ते प्रसिद्ध आहेत आपण त्यांची नावं ऐकलेली असतात सगळ्यांनी. एक म्हणजे चोल, दुसरे म्हणजे चेर आणि तिसरे म्हणजे पांड्य. पांड्य हे मदुराईचे, चोल हे तंजावरचे आणि चेर हे केरळमधले, साधारणपणे त्रिवेंद्रमचा जो भाग आहे तिथले. तर पुलकेशीच्या लक्षात आलं की आपण एकटेच जर पल्लवांच्याशी लढलो तर कदाचित आपला टिकाव लागणार नाही किंवा आपला निदान जय मिळणार नाही, म्हणून त्यांनी या सगळ्यांची आघाडी केली. त्यामुळे चालुक्य, चेर, चोल आणि पांड्य या सगळ्या आघाडीने पल्लवांच्या विरुद्ध लढाई केली आणि ती लढाई ते जिंकले अर्थातच. आणि त्यामुळे त्याचं फलित हे त्या बाकीच्या या तिघांना मिळालं असं वर्णन केलं. आणि वर्णन फार सुंदर केलंय की चेर, चोल आणि पांड्य यांना हा पुलकेशी समृद्धी देणारा झाला. आणि पल्लवांच्या बाबतीत कसं झालं तर पल्लवांचं सैन्य हे गवतावरती दव पडतं तसं होतं, आणि एकदा सूर्य उगवल्यानंतर जसं दव उडून जातं तसं पल्लवांचं सैन्य उडून गेलं असं वर्णन त्यांनी केलं. फार सुंदर वर्णन केलं. तर असं आहे. आणि मग पुढे वर्णन येतं की हे अशा प्रकारे एवढं सगळं जिंकल्यानंतर तो आपल्या राजधानीमध्ये परत आला, म्हणजे बादामीमध्ये, वातापीमध्ये परत आला. आणि त्या नगराचं वर्णन त्यांनी असं केलंय की ज्या नगराला खरं म्हणजे 3 समुद्र म्हणजे पश्चिमेचा समुद्र, पूर्वेचा समुद्र आणि दक्षिणेचा समुद्र यांचेच खंदक आहेत, अशा बादामी नगरीमध्ये येऊन त्यांनी राज्य करायला सुरुवात केली आणि तो त्रिमहाराष्ट्र देशांचा स्वामी बांधला असं म्हणतात. त्यामुळे लेख वाचताना आता फक्त पुलकेशीचे लेख वाचले किंवा फक्त चालुक्यांचेच लेख वाचले तर आपल्याला खरी गंमत कळत नाही. मग त्याला पल्लवांचे जर करस्पॉन्डिंग जे लेख आहेत ते वाचले. कारण काय झालेलं आहे पुढं, मी सांगतो ही घटना 634 सालची आहे, पण 642 साली ह्या पल्लवांचा जो राजा होता त्याचं नाव नरसिंहवर्मा,
त्यांनी स्वारी केली, तो पार बादामीपर्यंत जाऊन पोहोचला आणि बहुतेक लढाईमध्ये त्यांनी पुलकेशीला मारला. त्यामुळे आपल्याला चालुक्यांच्या राजधानीत पल्लवांचे लेख सापडतात. अरे बापरे. हा, म्हणजे परत तिथं पण ते नाहीये, म्हणजे त्यांनी चालुक्यांचे लेख पुसून काढले आणि मग स्वतःचे कोरले नाही, त्यांनी वेगळ्या ठिकाणी त्यांच्याशी मोठी रेग उठणार. हा, असं आपल्याला सतत सापडतं की त्यांचे संघर्ष आहेत. मग हा सांगतो की मी त्याचा पराभव केला, तो सांगतो मी याचा पराभव केला, आणि दोघेही स्वतंत्र लेख लिहितात, एकमेकांचे पुसत नाहीत, असं आपल्याला सापडतं. मग तसं गोष्ट आहे. हा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. तसं मग धार्मिक दृष्ट्या जर पाहायचं झालं तर आपल्याला असं सापडतं की आता राष्ट्रकूट राजे होते, तर त्यांची जी मुख्य राजधानी पहिली जी होती ती खरं म्हणजे याला होती, कालंजरला होती, म्हणजे मध्य प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार हे जे गाव आहे, तर ते कंधार ही राष्ट्रकूटांची राजधानी होती. आणि तिथं आपल्याला सापडतं राष्ट्रकूटकालीन अनेक अवशेष तिथे आजही विखुरलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शिल्प आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे शिलालेख आहेत, त्यांचा किल्ला आहे तिथं मुख्य म्हणजे. मग त्याच्यानंतरची जी त्यांची पुढची राजधानी आहे ती मान्यखेड म्हणजे मालखेड. म्हणजे आत्ता आपण सोलापूरपासून पुढं गुलबर्ग्याला जायला लागलो की तिथं ते स्टेशन येतं मालखेड नावाचं, ती त्यांची दुसरी राजधानी होती. तर मी सांगत होतो राष्ट्रकूटांच्याबद्दल. राष्ट्रकूटांच्या राज्यामध्ये साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकामधली अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे, आणि त्याच्यावर तो त्यांचा जो प्रसिद्ध श्लोक आहे तो कोरलेला आहे, ये धर्म आहे तू प्रभावा. मूर्ती ही महत्वाची आहे, पण तो लेख महत्वाचा आहे, कारण आपण आत्ता शिलालेखांच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे नुसते कारले आणि भाजे ह्या ठिकाणी किंवा असे तत्सम ठिकाणी बौद्ध अवशेष भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सापडतात असं नाही, तर ते नांदेडमध्ये पण सापडतात. किंवा दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन धर्माचा प्रभाव हा होता, आणि त्यामुळे आपल्याला अक्षरशः असंख्य असं म्हणता येईल असे जैनांचे लेख हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक याच्यामध्ये आपल्याला सापडतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजवंशांचे आहेत, त्याच्यामध्ये चालुक्यांचे लेख आहेत, त्याच्यामध्ये नंतरचे कल्याणीचे जे चालुक्य होते पुढचे त्यांचे लेख आहेत, शिलाहारांचे लेख आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रकूटांचे लेख सापडतात, कदंबांचे सापडतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे लेख सापडतात. आणि पुन्हा गंमत आहे त्याच्यामध्ये, आता कदंबांचा एक ताम्रपट आहे, तर जैन धर्माचे 3 मुख्य पंथ हे त्याच्यात सांगितलेले आहेत. आणि त्याच्यातला एक पंथ जो आहे तो दिगंबर आपल्याला माहिती असलेला, दुसरा पंथ श्वेतांबर हाही आपल्याला माहिती आहे. परंतु जो पंथ आपण आज ऐकलेला नाही आणि आत्ता तो अस्तित्वातही नाही, तो केव्हा तरी अस्तंगत झालेला आहे मधल्या काळामध्ये, असा पंथ म्हणजे यापनीय. या नावाचा एक पंथ होता, यापनीय नावाचा. आणि त्या लेखात असं सांगितलंय की अमुक अमुक गाव आहे ते आम्ही या पंथाच्या साधूंच्या सगळ्या काय उदरनिर्वाहासाठी आम्ही देत आहोत आणि तिथल्या त्यांच्या व्यवस्थेसाठी देत आहोत. त्याच्यापैकी 1/3 भाग हा दिगंबरांना मिळेल, 1/3 भाग हा श्वेतांबरांना मिळेल, आणि 1/3 भाग हा यापनीय पंथाच्या साधूंना मिळेल. तर म्हणजे पांथिक भेद नाही, एकाच ताम्रपटाने तिघांना दान दिलंय. असं नाही सांगितलेलं की बाबा अमक्या गल्लीपासून तमक्या गल्लीपर्यंत जे गाव आहे त्याचं दान याला मिळेल, मग लेख वेगळा, त्याचा लेख वेगळा, याचा लेख, असं नाही केलं. एका लेखात सगळं दान देऊन टाकलेलं आहे, म्हणजे हा असं केलेलं आहे. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या सगळ्या लेखांमधून कायम दिसत असते, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. पण आता आपण राजकीय बघितलं तर तसं आर्थिक, हो हा, आर्थिक बाबतीत एक गोष्ट आणखी सांगण्यासारखी आहे, ती फारच महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला असं दिसतं की इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरांचं बांधकाम झालं. त्याच्या आधी मंदिरं होतीच, पण एक अशी मंदिरं बांधण्याची एक परंपरा मोठी निर्माण झाली. आणि आता गोष्ट अशी आहे की राजांनी मंदिर बांधून दिलं, म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर पहिली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्यांनी केली. त्याच्या पुढचं जे काम आहे तर ते अनेकदा समाजावर सोपवलं जायचं. बरोबर. आणि मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला लातूरच्या पापविनाशन मंदिराचा, तर त्या पापविनाशन मंदिराची स्थिती तशीच आहे. तिथला जो सेनापती होता माधव नायक नावाचा, तर त्यांनी ते मंदिराची उभारणी करून दिली. आणि मग पुढे त्यांनी तो लेख लिहिलेला आहे की एक प्रकारची तिथं सभा झालेली असली पाहिजे. आणि मग सांगितलेलं आहे की गावचा जो लोणारी आहे, म्हणजे चुना विक्री करणारा जो मनुष्य, चुना म्हणजे बांधकामाचा चुना, खाण्याचा चुना नाही,
तर त्या लोणाऱ्यांनी रुईची पानं पूजेला दिली पाहिजेत, अमक्या यांनी सुपारी दिली पाहिजेत, अमक्या यांनी अमुक दिलं पाहिजे, अमक्या यांनी तेल दिलं पाहिजे, असं सगळं त्याच्यामध्ये वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे आता पुन्हा मजा पहा की असं सांगितलंय की हे जो करणार नाही, आता तुम्ही आज सांगितलंय की मी हे तुम्हाला नियमितपणे देणार, हे जो करणार नाही त्याच्यावर देवाचा कोप तर होईलच होईल, तो प्रश्नच नाही काही, पण मुख्य म्हणजे त्याला दंड पडेल असं सांगितलं त्याच्यामध्ये. आता ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर आणि तो दंड काय असेल तर त्यांनी जी कबूल केलेली गोष्ट आहे त्याच्या दुप्पट त्यांनी द्यायची, हा त्याला होणारा दंड आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत येऊन पोचलेले लोक. आता तशाच प्रकारचं एक उदाहरण आहे आपल्याला धर्मापुरी, हे जे बीड जिल्ह्यातलं गाव आहे तिथं सापडतं. पण याचं सगळ्यात मोठा परमोत्कर्ष जर आपल्याला कुठे बघायचं असेल तर ते म्हणजे पंढरपूरचं विठोबाचं जे देऊळ आहे ते. आता हे जे पंढरपूरचं देऊळ आहे तर ते असं दिसतंय कोणामध्ये की ते शके 1111 मध्ये, म्हणजे साधारणपणे इसवी सन 1189 वगैरे या सालामध्ये बांधलं गेलेलं असलं पाहिजे. आणि तिथपासून 84 वर्षांनी म्हणजे शके 1195 मध्ये, म्हणजे इसवी सन 1273 मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे त्यांच्या साधारणपणे काळामध्ये, ते त्यांचा जन्माच्या आसपासच्या काळामध्ये, तेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आणि त्याचा लेख आहे तिथं, त्या लेखाला आज सुद्धा तुम्ही पंढरपूरमध्ये गेलात तर त्याला 84चा लेख असं म्हणतात. तर 84चा लेख ह्याच्याबद्दल त्या लोकांची श्रद्धा अशी की त्या लेखाला आपण आपलं अंग घासलं की 84 लक्ष योनींमधून मुक्तता होते आणि आपल्याला मोक्ष मिळतो वगैरे अशी त्यांची श्रद्धा आहे. पण ते ठीक आहे, म्हणजे श्रद्धा हा महत्वाचा भाग आहे, परंतु 84चा लेख असं नाव पडण्याचं कारण काय असलं पाहिजे तर तो मंदिराच्या बांधकामाच्या नंतर 84 वर्षांनी तो कोरलेला लेख आहे. कारण 1111चा लेख तिथे आहे, शके 1111, आणि हा जो लेख आहे तो 1195चा आहे, मध्ये 84 वर्ष. बरोबर, ठीक आहे. तो 84चा लेख आहे. आता हा 84चा जो लेख आहे, मुळात आधी 1111चा जो लेख आहे तो आपण पहिल्यांदा बघू. तिथे असं त्यांनी सांगितलंय की येथे श्री विठ्ठलाचा लहान मडू बांधिला, लहान मठ त्याचा बांधला. आणि 1195चा म्हणजे 84चा जो लेख आहे तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं की त्या देवळाचा मोठा विस्तार तिथपर्यंत झालेला आहे, त्याच्यात आणखी विस्तार करण्याचं काम चालू आहे. आणि शिवाय त्याला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण कशा केल्या जावेत याचं एक शेड्यूल त्याच्यामध्ये दिलेलं आहे खरं. आणि पहा 1195 मध्ये त्यांनी ती योजना सगळी सुरू केलेली असली पाहिजे, मंदिराचे जे कोण व्यवस्थापक आहेत त्यांनी. आणि आज ज्याला आपण क्राऊड फंडिंग असं म्हणतो तर ती क्राऊड फंडिंगची ती योजना आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यामध्ये शके 1196-97 ह्या वर्षांमध्ये आपल्याला रामदेवराय यादव आणि त्याच्या आधी त्याचा जो प्रधान होता हेमाडपंत म्हणजे हेमाद्री पंडित, त्यांनी दिलेली दानं त्यात नमूद केलेली आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो लेख एकूण 7 कॉलम्समध्ये आहे, असे एका शेजारी एक 7 कॉलम्स आहेत. आणि 1195 शके 1195ची दानं लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर जिथे हेमाडपंताचं दान आलंय तिथेच ते लिहिलंय. तो कोणी राजाचा प्रधान होता म्हणून दान तो आपला लिहिलंय वर वगैरे नाही, जिथं आलं त्या क्रमाने लिहिलं. त्याच्याच खाली रामदेवराय यादवाचं दान लिहिलेलं आहे. म्हणजे तेही हेमाडपंत पंडिताचं वर लिहिलं, मग याचं वर लिहिलं असं काही नाही. त्या कुठलाही मानापमान ज्या क्रमाने ते दान आले त्या क्रमाने लिहिलंय. आणि तिथं त्या राजाच्या पदव्या आहेत, म्हणजे प्रौढ प्रताप चक्रवर्ती, जाधव नारायण वगैरे त्या सगळ्या पदव्या त्याच्यात आहेत. पदव्या असू देत, पण दान ज्या क्रमाने आलंय तिथं कोरलेलं आहे. आणि दुसरी मजा अशी आहे, म्हणजे जसं आज आपण समजा देणगीचं पावती पुस्तक आहे तर देणगी कोणाचीही असो, पावत्या ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने आहेत, तसं तिथं आपल्याला ती व्यवस्था असल्याचं दिसतं. आणि समाजातल्या सर्व थरातली माणसं ही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमधली मंडळी दिसतात. सो मच सो की अगदी एखादी नायकीण तिने सुद्धा दिलेलं दान हे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि ही दानं नुसती पंढरपूर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातली आहेत असं नाही आहे, तर अगदी कोकणापासून ते कर्नाटकातल्या, मध्य कर्नाटकातल्या लोकांपर्यंत आणि विदर्भातल्या लोकांपर्यंत अनेक प्रकारच्या लोकांची, अनेक ठिकाणच्या अनेक प्रकारच्या लोकांची दानं ही त्याच्यामध्ये कोरली येतात असं आपल्याला दिसतं. त्यामुळे हा एक लेखांचा एक वेगळाच प्रकार, जो म्हणजे दानलेख म्हटलं तर दानलेख आहे, पण तो एक प्रकारे क्राऊड फंडिंगचा लेख आहे. असा एक विलक्षण लेख हा पंढरपूरमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. अगदी वेगळा आणि अगदी विलक्षण आहे म्हणजे. हो हो खरं आहे.
मग धार्मिक बाबतीत या लेखांचं काय कसं सांगता येईल? धार्मिक बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जसं मी मगाशी सांगितलं की हे जैनांमधले वेगवेगळे पंथोपपंथ त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, किंवा विठ्ठलाला आलेली जी दानं आहेत ती अशा प्रकारची दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिरांना दिलेले जे लेख आहेत तर ते मुख्यतः शैव आहेत. म्हणजे आपल्याला विष्णू मंदिर आहे आणि त्या विष्णू मंदिराला दान दिलंय असं सहसा नाही सापडत. फार थोडी मंदिरं आहेत विष्णू मंदिरं. मुख्यतः जी मंदिरं आहेत ती शैव मंदिरं आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यातही आपल्याला दुसरा एक मुद्दा म्हणजे ह्या लेखांमधली भाषा कोणती होती किंवा असायची याच्याबद्दल आपण पाहिलेलं नाही अजून, तर त्याच्याबद्दल मी बोलतो. एक मुख्य मुद्दा असा आहे त्यातला की आता सम्राट अशोकाच्या लेखांची भाषा किंवा सातवाहनांच्या लेखांची भाषा ही प्राकृत भाषा आहे. मग त्यातही सातवाहनांची आहे ती महाराष्ट्री प्राकृत आहे आणि असं मानलं जातं की ती आपल्या मराठीची जननी असलेली अशी भाषा आहे. पण आपल्याला असं दिसतं की शकराजे, आश्चर्यकारक आहे की सातवाहनांच्या लेखांची भाषा प्राकृत आहे पण शकराजांच्या लेखांची भाषा संस्कृत आहे. अशी गंमत आहे. म्हणजे आश्चर्य की नाही? असे आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्राच्याशी संबंधित असलेले जे कोरीव लेख आहेत त्यातले कदंब राजे आणि वाकाटक राजे यांचे सुरुवातीचे एखाद दोन लेख हे प्राकृत भाषेमध्ये आहेत, पण पुढे ते सगळे संस्कृतमध्ये येतात. आणि त्याचं कारण असं आहे की प्राकृत भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत होते. आज जसं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं मराठी हे जरा अवघड वाटतं, कळत नाही पटकन, किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं ठीक आहे, रामदासांचं मराठी हे आपल्याला काही वेळ कळत नाही. मी तुम्हाला एक उदाहरणार्थ दासबोधातली ओवी सांगतो की बंदरी फळ्या घोटाव्या, तगटी इतिश्र्या कराव्या, नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे, अशी ओवी आहे दासबोधामध्ये. तर बंदरी फळ्या म्हणजे काय हो, आज नाही येणार सांगता. तगटी म्हणजे कुठे, इतिश्र्या म्हणजे काय करायचं, तर असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अर्थात त्याची उत्तरं माहिती आहेत. दासबोध आता संपादित झालेलं आहे, त्याचं भाषांतर झालेलं आहे, कोश त्याच्यावरची उपलब्ध आहे, तो प्रश्न नाही. पण शिलालेख हा तर मंदिरावर बाहेर लावलेला असणार आहे, त्यामुळे तो लोकांनी वाचावा म्हणून असणार, किंवा ताम्रपट ह्या त्या घराण्यामध्ये वंशपरंपरा चालू राहणार. मग त्यातली समजा असं झालं की मला वाचताच येत नाही किंवा काही कळतच नाहीये किंवा त्यातली भाषाच कळत नाही, तर तसं चालणार नाहीये. मग काय झालं की प्राकृत भाषांमध्ये खूप बदल होत गेले, पण संस्कृत भाषेचं व्याकरण आणि त्याची एकूण शब्दरचना वाक्यरचना ही पक्की असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल झाले नाहीत. त्यामुळे मग हळूहळू ही सगळी मंडळी होती ती संस्कृतकडे वळली. जसं उदाहरणार्थ बौद्धांचे जे प्राचीन पहिले जे ग्रंथ आहेत अगदी, तर ते पाली भाषेमध्ये आहेत, किंवा जैनांचे जे ते प्राकृतमध्ये आहेत. पण आपल्याला असं दिसतं की त्यांचे दुसऱ्या पिढीतले ग्रंथ या दोन्ही धर्मांचे हे संस्कृतमध्ये निर्माण झाले, किंवा मूळ प्राकृत किंवा पाली ग्रंथांवर सुद्धा ज्या टीका निर्माण झाल्या त्या संस्कृतमध्ये निर्माण झाल्या. तर तसंच ह्या शिलालेखांचं आणि ताम्रपटांचं सुद्धा आहे. मग वाकाटकांचे लेख आपल्याला संस्कृतमध्ये सापडतात, त्रैकुटकांचे संस्कृतमध्ये सापडतात, शिलाहारांचे संस्कृतमध्ये सापडतात. पण चालुक्य, त्याच्यानंतर कल्याणीचे म्हणजे बसव कल्याणचे चालुक्य, त्याच्यानंतर शिलाहार, यांच्यामध्ये आपल्याला हळूहळू कन्नड हे दिसायला लागतं. त्यात विशेषतः चालुक्यांच्या लेखांमध्ये आणि बसव कल्याणच्या चालुक्यांच्या लेखांमध्ये ते जास्ती प्रमाणात दिसायला लागतं हळूहळू. पण ते इसवी सनाच्या जवळजवळ 9व्या शतकाच्या आसपास किंवा त्याच्यानंतर. आणि त्याचबरोबर मग शिलाहारांच्या लेखांमध्ये हळूहळू मराठीचाही उद्भव असल्यासारखं दिसतं. आणि यादवांचे लेख हे आपल्याला संस्कृत मराठी अशा भाषेमध्ये सापडतात, संस्कृत कन्नडमध्ये सापडतात, किंवा चालुक्यांचे लेख आहेत ते आपल्याला संस्कृत कन्नडमध्ये सापडतात. विजयनगरच्या राजांचे लेख आहेत ते आपल्याला संस्कृत मराठीत सापडतात, कन्नडमध्ये सापडतात. अशी एक भाषांची सरमिसळ हे आपल्याला दिसते. आता तुमचा जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे मराठी भाषेतला सगळ्यात जुना लेख कोणता, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर गोष्ट अशी आहे की असं समजलं जात होतं की जो श्रवण बेळगोळचा लेख आहे श्री चावंडराजे, तर तो श्री चावंडराजे करवियले आणि श्री गंगाराजे स्वतःले करवियले असा जो लेख त्या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायाशी कोरलेले आहे. आता हे आपल्याला एवढंच सांगितलं जातं. गंमत अशी आहे की ते जे लेख आहेत ते उजव्या बाजूला आहेत, पण त्याच म्हणजे आपल्या बाजूनी उजव्या बाजूला आहेत, बाहुबलीच्या दृष्टीने डाव्या बाजूला आहेत. पण आपल्या दृष्टीने डाव्या बाजूला, बाहुबलीच्या दृष्टीने उजव्या बाजूला
असे आणखी 3 ओळी तिथं कोरलेले आहेत. बर. आणि त्यातली पहिलं जे आहे ते कन्नडमध्ये आहे. श्री चावंडराजम माडिसिदम, म्हणजे तेच श्री चावंडराजे करवियले ते श्री चावंडराजम माडिसिदम. आणि पुढची ओळ आहे श्री गंगाराजम सुत्तालयवम माडिसिदम. असा लेख तिथं कन्नडमध्येही आहे. इथं देवनागरी आणि मराठीत आहे किंवा नागरी आणि मराठीत आहे आणि तिकडे कन्नडमध्ये आहे. पण तो आपल्याला दाखवला आपल्याला माहिती नसतो. तो तिथंच आहे, दिसतो. तो काही तर लपवलेलं नाही कोणी. आणि त्याच्याच बरोबर तिथं यातलं जी पहिली ओळ आहे श्री चावंडराजे करवियले, त्याचं तमिळ पण तिथे आहे रूपांतर. श्री चावंडराजम शैवित्तान असे शब्द तिथे आहेत. शैवित्तान म्हणजे तर तमिळमधला शब्द आहे की त्यांनी करवले. आता गंमत अशी आहे की हा लेख सगळ्यात जुना आहे अशी समजूत होती आणि ती बऱ्यापैकी खरी पण आहे. म्हणजे ती अगदीच काही चुकीची होती तेव्हा असं काही नाहीये. पण मग त्याच्यानंतर इतर काही लेख हे त्याच्यापेक्षा जुने आहेत असं लोकांना दिसायला लागलं, वाटायला लागलं. पण आत्ताची जर तुम्ही स्थिती पाहिलीत तर शके 940चा एक लेख हा आपल्याला असं दिसतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुडल संगम नावाचं जे ठिकाण आहे तर त्या कुडल संगममध्ये तो लेख उपलब्ध आहे. आणि तो लेख फार छान आहे, म्हणजे मजेदार लेख आहे अगदी. त्या लेखामध्ये त्यांनी एक दान दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तिथे कुडल संगम या ठिकाणी एक संगमेश्वराचं मंदिर आहे. ते साधारणपणे इसवी सन 1990च्या नंतर म्हणजे गेल्या 30-एक वर्षातच ते उघडकीला आलं, त्याचं उत्खनन झालं आणि त्याच्या तळईवर तो लेख आहे. आणि तो लेख काय सांगतो तर ते 1000 गद्याणांचं गद्याण एक नाणं होतं. त्या 1000 गद्याणांचं दान हे दिलेलं आहे. आणि पुढची ओळ फार महत्वाची आहे. ती खरी शुद्ध मराठीत असलेली ओळ आहे की ओळ अशी आहे की वाची तो विजेता होईवा अशी ओळ आहे. म्हणजे तुमच्या प्रकाशनाच्या दृष्टीने तर फारच महत्वाची ओळ आहे ती ऍक्च्युअली. किंवा एखादी वाचक चळवळ काढायची असेल तर त्याचं ब्रीदवाक्य म्हणून देण्यासारखी ती ओळ आहे की ह्या दानलेखाचं नुसतं जो वाचन करेल तो सुद्धा विजयी होईल, पराक्रमी होईल किंवा त्याचं सगळीकडे चांगलं नाव होईल अशी ती ओळ आहे. वाची तो विजेता होईवा. तर हा जो लेख आहे तो शके 940चा आहे, म्हणजे इसवी सन 1018चा लेख आहे. आणि हा मराठीतला पहिला लेख आहे असं आत्ता सध्या समजलं जातं. सध्या समजलं जातं. अशी एकूण स्थिती आहे. याशिवाय अजून कोणते प्राचीन लेख आहेत? खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जर असं पाहिलं तर खरं सांगायचं झालं तर गावोगावी लेख आहेत. गावोगावी म्हणजे आता 3 महाराष्ट्रातले जिल्हे असे आहेत किंवा खरं म्हणजे 4 आहेत की ज्याच्यामधले जिल्हावार लेखांचं प्रकाशन झालेलं आहे. मग त्यातलं नांदेड जिल्ह्यातल्या शिलालेखांचं प्रकाशन झालंय, सोलापूर जिल्ह्यातल्या लेखांचं झालंय, कोल्हापूर जिल्ह्यातल्या लेखांचं झालंय आणि आता नुकतंच 5-1 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातल्या कोरीव लेखांचं प्रकाशन झालेलं आहे. परंतु ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जेव्हा ती पुस्तकं तयार झाली किंवा संपादित झाली तेव्हा न सापडलेले किंवा वाचता न आलेले, न वाचले गेलेले असे अनेक लेख आजही आहेत. अजूनही त्याच्यावरचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि ते करणारी काही उत्साही माणसं सुद्धा त्या ठिकाणी आहेत सुदैवाने. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इतिहास हा आज सुद्धा आपल्याला उलगडता येईल अजून अशी स्थिती आहे. बरोबर आहे. तर शेवटचं तर हे विचारायचं किंवा मुलाखतीत टेकावे असं आपण ज्याला म्हणू असं काहीतरी मला विचारायचं होतं. तर आता ही माहिती सगळी आपण ही दिली. आता श्रोतृवर्ग काय किंवा आम्ही काही यातले अभ्यासक किंवा असं काही नाही, पण आम्ही जेव्हा केव्हा इथे भेट द्यायला जाऊ किंवा आम्ही असं काही जेव्हा बघू तर आम्ही असं काय करावं की जेणेकरून याला चालना मिळेल किंवा आमच्या घरातल्या मुलाबाळांना सगळ्यांना समजेल असं काय करता येईल? सांगतो. आता अगदी साधी एक गोष्ट करता येण्यासारखी म्हणजे समजा आपण एक 4-5 ठिकाणं निवडूया. अगदी साधी गोष्ट की समजा एखादा माणूस आहे की जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खिद्रापूरचं जे मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे, आता तिथे पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. खिद्रापूरच्या मंदिरामध्ये आपण जातो तर खिद्रापूरच्या मंदिरात आता इंटरनेटवर तर इतकी माहिती उपलब्ध आहे की त्यामुळे मला हे अमुक समजलंच नाही असं खरं म्हणजे आपल्याला आता म्हणता येणार नाही, सांगताही येणार नाही खरं म्हणजे. तर खिद्रापूरच्या मंदिरामध्ये जशी शिल्प आहेत फार उत्तमपैकी, तसा खिद्रापूरच्या मंदिरामध्ये सिंघण यादवाचा एक शिलालेख आहे मोठा. आणि त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते त्या लेखात नोंदवलेलं आहे. त्या मंदिराचं काम हे शिलाहार राजांनी सुरू केलेलं होतं आणि सिंघण यादवांनी त्या शिलाहारांचा पराभव केला
पण तरी सुद्धा त्यांनी ते देवळाचं जे काम आहे ते पूर्ण केलं असं त्या लेखात म्हटलेलं आहे. कौतुकाची गोष्ट आहे. हा, आता ह्या लेखाची माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध आहे. मग समजा आपल्याला त्याच्यात अधिक हे असलं की सगळाच लेख आपण समजावून घेऊ, काय तो सगळाच वाचू, तर आता समजा खिद्रापूरच्या मंदिरावरची जी काही आपल्याला टिपण मिळेल इंटरनेटवर, विकिपीडियावर, आणखी कुठे, तर त्याच्यामध्ये त्या लेखाचा संदर्भ असण्याची शक्यता असते की बाबा हा सिंघणी यादवाचा हा जो लेख आहे तो अमुक पुस्तकामध्ये प्रकाशित झालेला आहे. गंमत अशी आहे की ते पुस्तकही आज इंटरनेटवर उपलब्ध आहे PDF स्वरूपामध्ये. त्यामुळे आपण तिथं जाऊ शकतो, ते वाचू शकतो जाऊन डायरेक्ट आणि समजावून घेऊ शकतो. किंवा आता तसंच समजा पंढरपूरच्या ह्याच्यात गेला तर पंढरपूरच्या गावामध्ये सुद्धा एकूण 4-5 लेख आहेत. आंबेजोगाईला आपण गेलो, आंबेजोगाईला अनेक लोक जात असतात, तिथल्या मंदिरांचं दर्शन घेत असतात. आंबेजोगाईमध्ये जुनी 4-5 मंदिरं आहेत. त्या 4-5 मंदिरांमध्ये निदान 4 जुने चांगले लेख आहेत आणि ते आजही उपलब्ध आहेत, वाचता येतात. आज सुद्धा जर माणूस एखादा त्याचं टेक्स्ट आहे ते घेऊन गेला बरोबर तर त्याला तो लेख वाचता येईल. अशा स्थितीत आजही तो लेख आहे. म्हणजे थोडक्यात आपण जिथे जाऊ तिथे लेख शोधून आहेत का याची माहिती घेऊन आपण जाऊ शकतो, पाहू शकतो, वाचू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा असं होतं की फिरता फिरता सुद्धा दिसतं की अरे इथं एक दगड आहे त्याच्यावर काहीतरी मजकूर आहे. तर ही जर आपण जिज्ञासा जी आहे ती जर कोणाला विचारली, आज तर परिस्थिती अशी की नुसतं फेसबुकवर टाकलं की मी अमुक ठिकाणी गेलो ना, हे बघा हा फोटो त्याचा आणि हा लेख आहे, तर याच्याबद्दल कोणी माहिती देईल का, तर लोक माहिती देतात. बरोबर. किंवा तो समजा खरंच कोणाला माहिती नसला तर तो नव्याने उजेडात पण येतो आणि त्यालाही आपण कारणीभूत ठरतो एक प्रकारे. अशा छोट्या छोट्या गोष्टी एखादा ऐतिहासिक शोध लागायला सुद्धा आपण कारणीभूत ठरू शकतो. मग त्याचबरोबर हे आता फिरण्याच्या संदर्भातलं झालं. घरातल्या घरात आणखी काय करू शकतो आपण, तर आपण जुनी लिपी शिकू शकतो. लिपी शिकायला काही फार मोठे कष्ट पडतात अशी परिस्थिती नाही. त्याची सुद्धा साधनं आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. किंवा पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक लिपींचे वर्ग चालवले जातात, त्याला आपण जाऊ शकतो. आपण संस्कृत भाषा जेवढी शक्य आहे तेवढी शिकू शकतो. जुनं मराठी आपण वाचण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा अनेक गोष्टींमधून आपण हा जो जुना वारसा आहे तो जपूही शकतो आणि त्याचं संवर्धन म्हणजे तो खऱ्या अर्थाने वाढवून इतर लोकांपर्यंत, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ शकतो. आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा पोहोचवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी महत्त्वाची गोष्ट. आज आपल्याशी या सगळ्या विषयावरती खूप छान गप्पा झाल्या, खूप ज्ञान मिळालं, खूप काही आपण करू शकतो हे समजलं, माहिती मिळाली. मी आपला सर्व श्रोतृ वर्गातर्फे आणि ई-प्रसारण आणि प्रसार प्रकाशन इंडिक्रूट यांच्याद्वारे आपले आभार मानते मनपूर्वक. मला ही संधी आपण दिली त्याच्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद.